कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। आज नव्हत्या खरं काय ते कळणारच आईला। हिचे नाही बरोबर आहे, पण तुम्ही बघताय ना आजींना किती त्रास होतोय। मी आले म्हणून त्यांना आता कुठे जरा बरं वाटतंय। आणि म्हणजे बघा ना, तसेही सकाळी 10 ते रात्री 10 मी इथेच असणार आहे। त्यांना आपण खरं काय ते सांगितलं ना तर अजून त्रास करून घेतील त्या। ॲज युजल सर्वात आधी तू सगळ्यांचा विचार करणार। तू आल्यामुळे आईला खूप बरं वाटलं लीला, थँक्यू। अभि थँक्यू। मी कोणीच नाहीये का तुमची? सर्वस्व आहेस तू माझा। पण एक सांग लीला, आई काय बोलली का तुझ्याशी? आय मीन ती तुझ्यावर जास्ती कम्फर्टेबल आहे म्हणून? हो, मी सांगणारच होते तुम्हाला। अभि आजी ना काहीतरी म्हणत होत्या की ती दिसली, ती परत आली। मी विचारणारच होते त्यांना की कोण ती, कोण परत आली, पण काही सांगितलंच नाही। त्यांना तेवढे झोप लागली, मला काही कळलंच नाही। मागे पण त्या असंच काहीतरी म्हणाल्या होत्या की ती दिसली का, असं काहीतरी। त्यांना काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करतात अभि आपल्याला। त्याच्या ना मनात काहीतरी आहे, म्हणजे त्यांना आपल्याला सांगायचंय पण सांगता येत नाहीये। खरं तुझं म्हणणं, पण नक्की कुठल्या गोष्टीचा त्रास होतोय आईला तेच कळत नाहीये। मंदिरात गेली तेव्हापासून ती अशीच आहे। हा अभि, तुम्हाला आठवतंय का मागच्या वेळी सुद्धा आपण मंदिरात गेलो होतो तेव्हाच आजींना त्रास झाला होता। मला वाटतं आपण मंदिरातनच शोध सुरू करायला हवा। You're right. ती आता ती कोण? सर तू काय डोक्यावर पडलीस का ग? कशाला तिथे बोलायला गेलीस? नाही, आता जे आपण ऐकलं ते जास्त महत्वाचं आहे ना। तुम्ही उगाच मला बोला फक्त का। तू काय चाललंय का तुमचं? काय झालं? वहिनी, आम्ही तुम्हाला सांगणारच होतो, नक्कीच काहीतरी घडलंय। ती आलीये ती। कोण आली? ती नाही माहित, असं आजी म्हणत होत्या, पण ही ती आहे कोण? मला काय माहित? वहिनी, आजीना लीलाला पण सांगत होत्या, म्हणजे ती काय कळतच नव्हतं कोण असेल ही। मला वाटतं सरू, आजी मंदिरात गेल्या होत्या ना तेव्हाच त्यांना कोणीतरी दिसलं असणार आहे किंवा भेटलं असणार आहे। आपण ना यापुढे आजी गेल्या ना मंदिरात की त्यांच्या मागे जाऊया, म्हणजे आपल्याला कळेल त्यांना नक्की कोण दिसलंय ते। हो, म्हणजे आपल्याला डिटेक्टिव्ह गिरी करायची, एलिस जासूस, ते जेम्स बॉन्ड सारखं ना। टिंग टिडिंग 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 टिडिंग। कापेल। सॉरी वहिनी, पण वहिनी तुम्हाला माहितीये, लहानपणी ना मी अशा खूप मोठ्या केस सॉल्व्ह केल्यात। म्हणजे शेजाऱ्यांची चप्पल हरवली असेल तर ती शोधून दिलीये, सायकल हरवली होती ती पण शोधून दिलीये, आणि एकदा तर डॉग चोरी झाला होता ती पण मी बॉन्ड 000 थांब जरा। वहिनी, मी काय म्हणते, उद्यापासून ना आम्ही दोघी आजींच्या प्रत्येक हालचालीवरती नजर ठेवतो, म्हणजे त्या कुठे जातायत, काय करतायत, कोणाशी बोलतायत, म्हणजे आम्हाला लगेच कळेल। नाही, असं काही करू नका। तुम्ही फक्त लीलावर कॉन्सन्ट्रेट करा, नको तिथे डोकं चालवू नका। पण वहिनी, नाही, त्यावर लक्ष ठेवा।
आय एम सॉरी लीला. अभि माझ्या वचनासाठी, आईसाठी तू इतकं काय करतेस? स्वतःला त्रास करून घेते. एका शब्दानेही काही बोलत नाही कोणाला. पण मी एक दिलेल्या वचनापायी अडकून बसलोय. काही करू शकत नाही. पण आता बस झालं. आता मी अभि हे बघा, तुम्ही आणि आजी किती प्रेम करता माझ्यावर, किती काळजी घेता माझी, किती विश्वास आहे तुमचा माझ्यावर. हा सगळ्या समोर ना मला कसलाच काहीच त्रास वाटत नाही खरंच. अभि हे बघा, आता शब्दाने शब्द वाढवण्यापेक्षा आपण आजींकडे लक्ष द्यायला हवं. आपल्यासाठी आजी महत्वाच्या आहेत. आपल्याला त्यांची काळजी घ्यायची, त्यांना बरं करायचंय. आणि आता दुर्गा खूप रागात आहे. त्यामुळे आता तिच्या दुःखासमोर मला होणारा त्रास काहीच नाहीये. पण मला त्रास होतोय लीला. तुला त्रास झालेला मी सहन करू शकत नाही. आणि आपल्यात दुरावा जो झालाय ना तो मी अजून सहन करू शकत नाही. मला त्रास होतो त्याचा. अभि मला सुद्धा असं तुमच्यापासून लांब राहणं खूप कठीण जात आहे. यांचं किती प्रेम आहे नाही एकमेकांवर. सरोजिनीताई आजारी पडल्याचं निमित्त घडलं काय, आणि या दोघांना एकाच छताखाली भेटण्याचं निमित्त सापडलं. आता लीला इथे असली काय किंवा कुठेही असली काय, काही फरक पडत नाही. मला तर वाटतं जगाच्या पाठीवर हे दोघे कुठेही असले ना तरी यांच्यातलं प्रेम हे असंच राहील. आणि यांना असं एकत्र बघून मला एका गोष्टीची खात्री पटली की जगातली कुठलीही ताकद यांना एकमेकांपासून वेगळं करू शकणार नाही. हो की नाही? झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.